दुसऱ्या मजल्यावरती दौलतरास हा भारतीय विद्यार्थी राहतो. इतर भारतीयासारखा तोही शांत आणि स्वतःमध्येच रमणारा गूढ तरुण आहे. तो अभ्यासामध्ये खूप चांगला आहे, मात्र ग्रीक हा त्याचा कमजोर विषय आहे. तो चिकाटीचा मेहनती विद्यार्थी आहे. सर्वात वरचा मजला माइल्स मॅक्लोरेनचा आहे. त्यानं अभ्यास करायचं ठरवलं की त्याची बुद्धिमत्ता जाणवते. तो कदाचित विद्यापीठातील सर्वात बुद्धिमान असेल, पण तो उद्व्यापी व्यसनी आहे. त्याची वागणूक अनैतिक आहे. पहिल्या वर्षी त्याला जुगाराच्या एका भानगडीपायी कॉलेजमधून काढून टाकलं होतं. त्याने हे संपूर्ण वर्ष असंच टंगळमंगळ करत घालवले. त्यामुळे त्याला या परीक्षेची भीती नक्कीच वाटत असणार. मग तुमचा संशय त्याच्यावर आहे का? होम्सनं खडसावून विचारलं. मी तसं देखील म्हणू शकत नाही, पण या तिघापैकी कदाचित त्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. आता मिस्टर सोम्स, आता तुमच्या नोकराला बॅनिस्टरला भेटूया. तो बुटका, फिकट चेहऱ्याचा, दाढी मिशा नसलेला, विस्कटलेल्या केसांचा, 50शीचा गृहस्थ होता. बिचारा आपल्या दैनंदिन जीवनात अचानक आलेल्या व्यत्ययानं हप्पून गेला होता. त्याचा गुबगुबीत चेहरा काळजीनं थरथरत होता आणि त्याची बोटं अस्वस्थ हालचाल करत होती. बॅनिस्टर, आपण या दुर्दैवी घटनेचा शोध घेत आहोत, त्याचा मालक म्हणाला. होय सर, मला असं समजलं, होम्स म्हणाला, की तुमच्याकडची चावी तुम्ही दरवाजातच लावून ठेवली. तो म्हणतो, होय सर. ही प्रश्नपत्रिका आतमध्ये असल्याच्याच दिवशी तुमचं असं वागणं फारच चमत्कारिक म्हणायला हवे ना? सर, ते फारच दुर्दैवी होतं, पण या आधीही काही वेळा माझ्याकडून हीच चूक घडली होती खरी. तुम्ही खोलीमध्ये कधी आलात? साधारण 4:30 वाजता. मिस्टर सोम्स, त्यांच्या चहाची तीच वेळ असते. खोलीमध्ये तुम्ही किती वेळ थांबला होतात? मला जेव्हा ते खोलीत नसल्याचं समजलं तेव्हा मी लगेच बाहेर पडलो. तुम्ही त्या प्रश्नपत्रिका बघितल्या का? नाही सर, अजिबात नाही. तुमची चावी दरवाजाला कशी विसरलात? माझ्या हातात चहाचा ट्रे होता. मला वाटलं मी चावी घ्यायला परत येईन, पण नंतर पार विसरूनच गेलो. बाहेरच्या दाराला स्प्रिंगचं कुलूप आहे का? नाही सर. म्हणजे तो दरवाजा इतका वेळ उघडाच होता का? होय सर. खोलीमधून कुणीही बाहेर पडू शकत होतं का? होय सर. मिस्टर सोम्स जेव्हा परत आले आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं तेव्हा तुम्ही फार काळजीत का पडलात? बॅनिस्टर म्हणाला, होय सर, कारण मी इतकी वर्ष इथं काम करतोय, पण अशी घटना कधीच घडली नव्हती. मी जवळजवळ चक्कर येऊनच पडलो. ते मला समजलं. जेव्हा तुम्हाला कसं तरी व्हायला लागलं तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी कुठे होतो? सर, म्हणजे मी इथेच दरवाजाजवळ होतो. हे फारच विलक्षण आहे, कारण तुम्ही या कोपऱ्यातल्या खुर्चीमध्ये येऊन बसलात. तुम्ही त्याआधी असलेल्या खुर्चीवर येऊन का बसला नाही? माहित नाही सर. मी कुठं बसलो यानं काहीही फरक पडत नाही. सोम्स मध्येच म्हणाले, मला वाटतंय मिस्टर होम्स, खरंच त्याला याबद्दल काहीही आठवत नसणार. तो खूप घाबरलेला आहे. होम्सनं आपली चौकशी चालू ठेवली. तुमचे मालक इथून बाहेर पडल्यावर तुम्ही इथेच थांबला होता? फार तर एखादं मिनिटभर. त्यानंतर मी दरवाजा बंद केला आणि माझ्या खोलीमध्ये गेलो. तुमचा कुणावर संशय आहे? होय, तसं मी कधीच म्हणणार नाही सर. या विद्यापीठामधला कुठलाही सभ्य विद्यार्थी असल्या कृत्यामधून काहीही फायदा करून घेईन यावर माझा विश्वास बसत नाही. धन्यवाद, तुमचं काम झालेलं आहे, होम्स म्हणाला. ओह, अजून एक गोष्ट. ज्या 3 विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काम करता त्यापैकी कुणालाही एक गडबड झाली हे सांगितलेलं नाही ना? नाही सर, एक शब्द देखील नाही. तुम्ही त्यांना भेटला आहात का? नाही सर. अगदी उत्तम. मिस्टर सोम्स, तुमची काहीच हरकत नसेल तर आता आपण त्या अंगणामध्ये एक फेरी मारून येऊया. आमच्या वरच्या मजल्यावर प्रकाशकाचे 3 चौकोन उदासपणे चमकत होते. 3ही पक्षी घरट्यामध्येच आहेत, होम्स वर बघत म्हणाला. पण हे काय? त्याच्यापैकी एक जण बराच अस्वस्थ दिसतोय. तो भारतीय होता. त्याची काळी सावली अचानक खोलीतल्या पडद्यामागे हलताना दिसली. तो आपल्या खोलीमध्ये एरझारा घालत होता. मला प्रत्येकाच्या खोलीमध्ये नजर टाकायची आहे, होम्स म्हणाला. ते शक्य आहे का? काहीच हरकत नाही, सोम्सने उत्तर दिलं. या 3ही खोल्या कॉलेजमधल्या सर्वात जुन्या खोल्या आहेत, त्यामुळे त्या पाहण्याचे वरचेवर पाहुणे येतच असतात. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला ह्या खोल्या दाखवतो. आमची नावं नका सांगू. आम्ही गिलख्रिस्टच्या दरवाजावर थाप मारत असताना होम्स म्हणाला की एक उंच सोनेरी केसाच्या सडपातळ तरुणानं दरवाजा उघडला. आमचं नक्की काय काम आहे हे त्याला समजल्यावर त्यानं आमचं हसून स्वागत केलं.
खोलीमध्ये मध्ययुगीन घरगुती वस्तुशास्त्रासंदर्भातील अनोख्या वस्तू होत्या. त्यापैकी एकीवर होम्स इतका फिदा झाला की त्यानं आपल्या वहीत आमच्या यजमानाकडून एक पेन्सिल मागून घेतली. शेवटी त्याचा चाकू मागितला आणि स्वतःच पेन्सिलचं टोक काढलं. असाच मजेदार किस्सा भारतीयांच्या आणि खोलीमध्ये घडला. तो भारतीय शांत लहानसणीचा गरुड नाकी होता. तो आमच्याकडे संशयानं पाहत होता. होम्सची तपासणी संपल्यानंतर त्यानं सुटकेचा निश्वास टाकला. या दोन्ही भेटीत होम्सला अपेक्षित असलेला सुगावा मिळाला आहे की नाही ते मला समजू शकलं नाही. आमची तिसरी भेट मात्र निष्फळ ठरली. आम्ही वारंवार ठोकून सुद्धा दरवाजा उघडला नाही आणि आतमधून केवळ शिव्याच ऐकू आल्या. तुम्ही कोणी असाल तरी मला पर्वा नाही. गेलात खड्ड्यात. आतला चिडका आवाज ओरडला. उद्या परीक्षा आहे आणि मला कोणालाही भेटायचं नाही. अगदी उर्मट माणूस. राग कसा बसा आवरत आम्ही जिन्यावरून उतरताना आमच्या सोबत आलेले सोम्स म्हणाले. अर्थातच त्याला मी दरवाजा वाजवतोय हे समजलं नसणार, तरी त्याचं आजचं वागणं हे अति उद्दामपणाचं आहे. शिवाय तसं बघायला गेलं तर आजची परिस्थिती पाहता संशयास्पद देखील आहे. होम्सची प्रतिक्रिया मात्र अजब होती. तुम्ही त्याची नेमकी उंची मला सांगू शकाल का? त्यानं विचारलं. उंची? मिस्टर होम्स, मी तसं काही नक्की सांगू शकणार नाही. तो भारतीयापेक्षा उंच आहे, पण गिलख्रिस्ट इतका उंच नाही. मला वाटतं 5 फूट 6 इंच वगैरे असावा. हे फारच महत्वाचं आहे, होम्स म्हणाला. मिस्टर सोम्स, आता मी तुमची रजा घेतो. सोम्सनं आश्चर्यानं जोरात ओरडले. देवा शपथ, मिस्टर होम्स, तुम्ही मला असं अर्धवट लटकवून नक्कीच जाऊ शकत नाही. तुम्हाला माझी अवस्था कदाचित लक्षात आलेली नाही. उद्या परीक्षा आहे. मी आज रात्री काहीतरी ठोस कारवाई केलीच पाहिजे. प्रश्नपत्रिका फुटलेली असताना मी ही परीक्षा घ्यायची परवानगी देऊ शकत नाही. हा प्रसंग निभावून नेलाच पाहिजे. होम्स म्हणाला. सगळं काही जसं तसंच आहे तसं राहू द्यात. मी उद्या सकाळी लवकर तुमच्याकडे येईल आणि तेव्हा आपण या प्रकाराबद्दल बोलू. त्यावेळेला तुम्ही योग्य कारवाई करता दिशा दाखवण्यासाठी माझ्या हातात काहीतरी असेल अशी शक्यता आहे. दरम्यान तुम्ही काहीच बदलू नका, काहीही नाही. ठीक आहे मिस्टर होम्स, तुम्ही निश्चिंत असा. आपण या सर्व जंजाळामधून काहीतरी मार्ग नक्कीच काढू. मी तो काळा मातीचा गोळा आणि पेन्सिलचे तुकडे माझ्यासोबत घेऊन जात होतो. गुड बाय. आम्ही अंगणातल्या अंधारात पोहोचलो तेव्हा पुन्हा एकदा वर खिडक्यांकडे पाहिलं. तो भारतीय अद्यापही खोलीतच फिरत होता. इतर दोघं मात्र दिसत नव्हती. मग वॉटसन, तुला काय वाटतं? आम्ही मुख्य रस्त्यावर पोहोचल्यावर होम्सने विचारलं. हा जुगाराचा खेळ झाला. 3 पत्ती सारखाच, होय ना? 3 संशयित आहेत. 3 पैकी एक गुन्हेगार आहे, हे नक्की. तुला कोण दोष देत आहे असं वाटतं? सर्वात वरच्या मजल्यावर वाईट भाषा वापरणारा. त्याचा आधीचा इतिहास पण सर्वात वाईट आहे. पण तो भारतीय सुद्धा एकदम धूर्त वाटला. त्याला अख्ख्या खोलीभर एरझाळ घालण्याची काय आवश्यकता आहे? त्यात काहीच वावगं नाही. पाठांतर करत असताना बरेच जण तसे फिरत असतात, होम्सनं खुलासा केला. तो आपल्याकडे विचित्र नजरेनं बघत होता. दुसऱ्या दिवशी परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा असताना अनोळखी माणसांना एखादं टोळकं तुझ्या खोलीमध्ये आलं तर तूही तसंच बघशील, नाही? नाही, त्यात मला काही चुकीचं दिसत नाही. पेन्सिल आणि चाकू देखील समाधानकारक होतं. मात्र मला तो चौथा मात्र चांगला गोंधळात टाकत आहे. कोण? बॅनिस्टर, तो नोकर. या प्रकरणामध्ये त्याचा काय हात असेल? मला तरी एकदम तो अत्यंत प्रामाणिक आणि सचोटीचा माणूस वाटला. मी ठासून सांगितलं. मला सुद्धा. पण तोच तर गोंधळात टाकणारा भाग आहे. ठीक आहे, हे बघ, इथं मोठं स्टेशनरीचं दुकान आहे. आपण आपापला शोध घेऊन इथून सुरुवात करूया. या नगरीमध्ये कसल्याही प्रकारचं लेखन साहित्य विकणाऱ्या स्टेशनरीची 4च दुकानं आहेत. प्रत्येक दुकानामध्ये होम्सनं आपल्याकडे पेन्सिलचे तुकडे दाखवून तसलीच दुसरी पेन्सिल मागितली. सगळ्यांनी हेच सांगितलं की अशी पेन्सिल मागून घेऊन मग देण्यात येईल, कारण या पेन्सिलचा आकार नेहमीचा नाही, त्यामुळे तो क्वचितच उपलब्ध असतो. पेन्सिल न मिळाल्याने माझा मित्र अजिबात निराश झाला नाही. उलट जणू त्याला ते ऐकायचं असल्यासारखं त्यानं गमतीनं खांदे उडवले. माझ्या परममित्रा, हे अजिबात चांगलं घडलेलं नाही. ह्या सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात ठोस पुरावा आपल्याला काही दिशा दाखवत नाहीये. खरं तर मला वाटतंय की त्याशिवाय आपण या प्रकरणाचा छडा लावू शकतो. याबद्दल मला काही शंका नाही. अरे बापरे मित्रा, जवळजवळ 9 वाजलेत की. आपल्या घरमालकीन बाई 7:30 वाजता मटारची उसळ करणार होत्या. तुझं हे असं सतत तंबाखू ओढणं आणि जेवणाच्या वेळा चुकवणं बघता लवकरच तुला ती जागा सोडण्याची सूचना ऐकण्याची वेळ येणार असं दिसते. तुझ्यामुळे मलाही तेच ऐकून घ्यावं लागेल. पण असो, काही झालं तरी आपण आपले चिंताग्रस्त सोम्स, निष्काळजी बॅनिस्टर
आणि 3 चलाख विद्यार्थी यांची समस्या सोडवलेली असणार, तो आत्मविश्वासपूर्वक म्हणाला. आमच्या उशिरा झालेल्या जेवणानंतर होम्स बराच वेळ विचारात गर्क होऊन बसला होता. तरी त्यानं या प्रकरणाचा उल्लेख देखील केला नाही. सकाळी मी आवरत होतो तेवढ्यात तो माझ्या खोलीत आला. 8 वाजले होते. ऐक वॅटसन, तो म्हणाला, आता आपले सेंट लुकला जायची वेळ झाली आहे. तुला नाश्ता न करता येणं जमेल? नक्कीच. जोवर आपण मिस्टर सोम्सला काहीतरी सकारात्मक बातमी सांगत नाही तोवर ते अतिशय त्रस्त असतील. तुझ्याकडे काहीतरी सकारात्मक बातमी आहे? मी अधीरतेनं विचारलं. असं वाटत होतं, होम्सनं गूढपणे म्हणाला. तू काही निष्कर्ष काढला आहेस का? हो, माझ्या परम मित्रा, मी हे रहस्य उलगडलेलं आहे. तुला असा काय नवीन पुरावा मिळाला? आहा, मी उगा सकाळी 6 सारख्या भलत्या वेळेला उठून बाहेर पडलो नव्हतो. 2 तासांची अखंड मेहनत आणि किमान 5 मैल पायी अंतर चाललो. ते काहीतरी दाखवण्यासाठीच ना. हे बघ. त्यानं आपला तळहात समोर धरला. त्याच्या तळहातावर 3 छोटे काळे कणकेसारखे दिसणारे शंकू होते. अरे होम्स, तुझ्याकडे तर कालच हे 2 होते आणि आज एक सकाळी मिळाला. आता हा क्रमांक 3 जिथून आला तिथूनच क्रमांक 1 आणि 2 मिळालेले असणार. यात काही वाद नाही. काय काय वॉटसन, आता चल लवकर. आपण आपल्या मित्राला चिंतामुक्त करूया. आम्ही जेव्हा अस्वस्थ सोमनाथ यांच्या खोलीमध्ये पाहिलं तेव्हा खरोखरच ते दयनीय अवस्थेमध्ये होते. अवघ्या काही तासात परीक्षा सुरू व्हायची होती आणि या रहस्यस्फोट करायचा की गुन्हेगाराला या नामांकित किमती शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसायची परवानगी द्यायची याबद्दल ते द्विधा मनस्थितीत होते. त्यांना स्थिर उभं राहता येत नव्हतं. इतकी त्याची मानसिक चलबिचल सुरू होती. होम्सला बघताच ते दोन्ही हात पसरून धावत आले. स्वर्गातल्या देवाचे आभार, तुम्ही आलात. मला वाटलं निराशेनं हे काम तुम्ही करून सोडून दिलं की काय. आता मी काय करू? परीक्षा चालू राहू देत ना? होय, परीक्षा ठरलेल्या वेळी चालू राहू देत. पण त्या हरामखोराला तो परीक्षेला बसणार नाही. तुम्ही त्याला ओळखलं? सोम्सनं विचारलं. मला असं वाटतंय, मात्र या प्रकरणाचा बोभाटा होऊ द्यायचा नसेल तर आपणच हाती सूत्र घेऊन ते खाजगीत निस्तारलं पाहिजे. सोम्स, कृपया तुम्ही इथे बसा आणि वॉटसन, तू इथे. मी ही खुर्ची घेऊन मी इथेच बसेन. आता मला वाटतं आपण त्या गुन्हेगाराच्या मनामध्ये भीतीचा थरकाप उडवण्यासाठी पुरेसे सज्ज झालेलो आहोत. जरा ती घंटा वाजवाल का? घंटीचा आवाज ऐकून बॅनिस्टर आला आणि आमच्या त्या न्यायाधीशासारख्या मांडलेल्या खुर्च्या पाहून तो आश्चर्यानं आणि भयानं एकदम मागे सरकला. कृपया दरवाजा बंद करा, होम्स म्हणाला. आता बॅनिस्टर, कृपया कालच्या घटनेबद्दल सर्व काही खरं खरं तू आम्हाला सांगेल का? तो माणूस नखशिखांत हादरून गेला. सर, मी तुम्हाला कालच सर्व काही सांगितलंय. तुम्हाला त्यामध्ये आणखी काही भर घालायची आहे का? अजिबात नाही सर. ठीक आहे तर मग मी तुम्हाला जे सुचतंय ते पटते का बघा. काल तुम्ही त्या खुर्चीवर बसला होतात तेव्हा या खोलीमध्ये इतर कोण आलं होतं हे सांगू शकणारी एखादी वस्तू लपवण्याचा तुमचा उद्देश होता का? बॅनिस्टरचा चेहरा पांढरा फटक झाला. नाही सर, बिलकुल नाही. मी फक्त सुचवतोय, होम्स अगदी हळूच म्हणाला. मी हे स्पष्टपणे कबूल करतो की मला हे सिद्ध करता येत नाहीये. मात्र एक शक्यता अशी आहे की ज्या क्षणी मिस्टर सोम्सची पाठ फिरली त्याच वेळी तुम्ही झोपायच्या खोलीमध्ये लपून राहिलेल्या माणसाला पळून जाण्यासाठी मदत केली. बॅनिस्टरनी कोरड्या ओठावरून जीभ फिरवली. तिथे कोणीही माणूस नव्हता सर. आहे बॅनिस्टर, मला आता तुझी दया येते. इतका वेळ तुम्ही कदाचित खरं बोलत असणार, पण आता मात्र तुम्ही नक्कीच खोटं बोलताय हे मला समजलं. बॅनिस्टरच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. तो अचानक रागीट बनला. तिथे कोणी माणूस नव्हता सर. बॅनिस्टर, खरं सांगा. नाही सर, खरंच कोणी नव्हतं. म्हणजे यामध्ये तुम्ही आता मला काहीही सांगणार नाही? मग तुम्ही कृपया याच खोलीमध्ये इथे झोपण्याच्या खोलीजवळ थांबा. आता सोम्स, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया गिलख्रिस्टच्या खोलीमध्ये जाऊन त्याला इथे येण्याचा निरोप द्या. क्षणभरातच सोम्स त्या विद्यार्थ्याला घेऊन परत आले. तो अतिशय देखणा, उंच लोक, चिक बांध्याचा होता. तो लांब डांगा टाकत आला. त्याचा चेहरा हसरा आणि आनंदी होता. त्याचे त्रस्त डोळे आमच्या प्रत्येकाकडे बघत होते. मात्र दूर कोपऱ्यात उभ्या असलेल्या बॅनिस्टरकडे बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं. दरवाजा बंद कर, होम्स म्हणाला. गिलख्रिस्ट, इथे सर्व आपलीच माणसे आहेत. इथे आपल्यात काय घडतंय ते कुणापर्यंत पोहोचण्याची काहीही शक्यता नाही. आपण खुलेपणाने एकमेकाशी बोलू शकतो. गिलख्रिस्ट, आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तुझ्यासारखा प्रतिष्ठित स्वाभिमानी माणूस कालच्यासारखी कृती कशी काय करू शकतो. तो दुर्दैवी तरुण थोडा अडखळत मागे सरकला. त्यानं बॅनिस्टरकडे भयमिश्रित नजरेनं पाहिलं. त्याच्या डोळ्यात विश्वासघात केल्याचे भाव होते. नाही नाही मिस्टर गिलख्रिस्ट,
सर, मी एक शब्द देखील बोललो नाही, एक शब्द देखील सुद्धा नाही. बॅनिस्टर आकांतानं ओरडला. नाही, पण तुम्ही आता बोललात, होम्स म्हणाला. आता बॅनिस्टरच्या या शब्दांनी तुमची अवस्था अगदी बिचकट करून टाकली आहे आणि आता सगळं काही मोकळेपणानं कबूल करणं हीच एक संधी तुमच्यामध्ये शिल्लक आहे. क्षणभर गिलक्रिस्ट हात वर करून उसळत्या भावनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता, पण दुसऱ्या क्षणी टेबलाच्या बाजूला तो गुडघ्यावर बसला. स्वतःचा चेहरा त्यानं हातात लपवला आणि जोरात हुंके देऊन रडायला लागला. अरे राहू दे, राहू दे, होम्स प्रेमळपणे म्हणाले. चुकीचं वागणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. इथे कोणी तुझ्यावर निर्घुण गुन्हेगार असल्याचा आरोप ठेवत नाहीये. नक्की काय घडलं ते मिस्टर सोम्सला मी सांगितल्यास मी जिथे चुकेन तिथे तू कुस्ती जोडल्यास बरं पडेल. मी तसं करू ना? ठीक आहे. उत्तर देण्याची तसदी घेऊ नकोस. ऐक आणि माझ्याकडून तुझ्यावर काही अन्याय होत नाही ना ते बघ. आता होम्सचं विवेचन सुरू झालं. मिस्टर सोम्स, तुम्ही ज्या क्षणी मला सांगितलं की कुणालाही, अगदी बॅनिस्टरला देखील प्रश्नपत्रिका तुमच्या खोलीमध्ये आहेत हे सांगता आलं नसतं, तेव्हापासून ही घटना माझ्या डोक्यात निश्चित आकार घ्यायला लागली आहे. मुद्रांकाचं नाव अर्थातच मी विचारात घेतलं नाही, कारण त्याला हवं असतं तर त्यानं त्याच्याकडे प्रश्नपत्रिकेची नक्कल करून घेतली असती. मी त्या भारतीय विद्यार्थ्याचा देखील विचार केला नाही. जर प्रूफ गुंडाळी करून ठेवलेली असतील तर ते काय काय आहे ते समजणं देखील शक्य नव्हतं. त्याचवेळी मला हा योगायोग फार विचित्र वाटला. एखादा माणूस खोलीमध्ये प्रवेश करायची हिंमत करील आणि नशिबानं त्याच दिवशी टेबलावर प्रश्नपत्रिका पडलेल्या असतील हे होणं शक्य नाही. मी ते मनातून पार काढूनच टाकले. जो माणूस आत आला त्याला प्रश्नपत्रिका इथे आहेत हे चांगलंच माहीत होतं. हे त्याला कसं समजलं? मी तुमच्या खोलीकडे येत असताना खिडकीची तपासणी केली. तुम्हाला वाटलं असावं की दिवसाढोळ्या समोरच्या अनेक खोल्यामधल्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असताना या खिडकीतून कुणीतरी आत आलं असावं या शक्यतेचा मी विचार करतोय. पण ती कल्पना देखील मूर्खपणाची होती. त्याच वेळेला बाहेरून फिरताना या मधल्या टेबलावर ठेवलेले कागद नक्की काय आहेत हे वाचण्यासाठी एखादा माणूस किती उंच असायला हवा याचा मी अंदाज घेत होतो. मी 6 फूट उंच आहे आणि मला काहीही तसदीनं घेता हे करता आलं. त्याहून कमी उंचीच्या माणसाला ते शक्य नव्हतं. आता बघा, या वेळेपर्यंत मला तुमच्या 3 विद्यार्थ्यांपैकी जास्त उंचीचा माणूस खास लक्ष ठेवण्यासारखा आहे असं वाटण्याची भरीव कारण मिळालं होतं. आत आल्यावर मी बाजूच्या टेबलाबद्दल माझ्या सूचना करून तुम्हाला विश्वासात घेतलं. मधल्या टेबलावर मला काहीच लक्षात येत नव्हतं, पण तुम्ही गिलक्रिस्टचा उल्लेख करताना तो लांब उडी मारण्यात प्रवीण आहे हे सांगितलं. क्षणभरामध्येच अख्खे रहस्य माझ्या ध्यानात आलं आणि मला आणखी काही पुरावे हवे होते ते मी लगेच मिळवले. घडलं असं की या तरुणांना अख्खी दुपार खेळाच्या मैदानावर लांब उडी खेळण्याचा सराव करण्यात घालवली. परत येताना आपली उडी मारायचे बूट हातात घेऊन आला. तुम्हाला माहित असेल की अशा बुटांना खालून तीक्ष्ण खिळे लावलेले असतात. तुमच्या खिडकी जवळून जाताना त्याला त्याच्या उंचीमुळे तुमच्या टेबलावर पडलेलं प्रूफ दिसलं. ते कागद नक्की काय असावेत याचा त्यानं अंदाज बांधला. तो दारासमोरून जाताना तुमच्या नोकरानं निष्काळजीपणाने सोडलेली ती चाबी त्याला दिसलीच नसती तर काही समस्या उद्भवलीच नसती. पण ती चावी बघून अचानक त्याच्या मनामध्ये ते कागद म्हणजे खरोखरच प्रश्नपत्रिका आहेत का हे बघण्याची उर्मी त्याच्यामध्ये उफाळून आली. तसं हे काही फारसं साहसी काम नव्हतं, कारण कुठल्या क्षणी त्यानं आपण कसं तरी शंका विचारायला आलो होतो असं सांगून वेळ मारून नेली असती. मात्र ही खरोखर प्रूफ आहेत हे दिसल्यावर मात्र तो मोहाला शरण गेला. त्यानं आपले बूट टेबलावर ठेवले. तू खिडकीजवळच्या खुर्चीवर काय ठेवलंस? होम्सनं त्याला विचारलं. हातमोजे, तो तरुण म्हणाला. होम्सनं बॅनिस्टरकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. त्यानं हातमोजे खुर्चीवर टाकलेल्या प्रूफचा एक कागद घेतला आणि नकल बनवायला सुरुवात केली. त्याचा अंदाज होता की जेव्हा सोम्स मुख्य दारामधून आत येतील तेव्हा तो त्यांना बघू शकेल. आपल्याला आता ही माहिती आहे की बाजूच्या प्रवेशद्वारामधून आत आलोय. अचानक त्यांना त्यांची चाहूल त्या दारापाशी लागली. त्याच्याकडे पलायनाची काहीच संधी नव्हती. तो हातमोजे तिथेच विसरला. त्यानं स्वतःचे बूट उचलले आणि तो झोपायच्या खोलीमध्ये धावला. नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की टेबलावर फाटलंय ते एका बाजूला कमी आहे आणि झोपायच्या खोलीच्या दिशेनं ते फाटणं वाढलंय. इथून या बाजूला असे बूट ओढले गेले म्हणजे गुन्हेगार तिथे जाऊन लपला आहे हे सिद्ध करायला एवढंच कारण पुरेसं होतं. त्या बुटाच्या खिळ्यांचा माती टेबलावर पडलेली होती. मातीचा दुसरा शंकू झोपायच्या खोलीमध्ये पडलेला होता. मी आज सकाळी खेळाच्या मैदानापर्यंत चालत गेलो होतो.
तिथे मला उड्या मारायच्या खड्ड्यामध्ये वापरलेली घट्ट काळी चिकट माती दिसली. मी त्यातली थोडी माती नमुना म्हणून आणलेली आहे. खेळाडूचे पाय घसरू नयेत म्हणून त्या मातीमध्ये थोडं बारीक डांबर अथवा लाकडाचा भुसा मिसळलेला असतो. मिस्टर गिलक्रिस्ट, मी खरं सांगतोय ना? होम्सने विचारलं. होय सर, हे खरं आहे, तो म्हणाला. अरे देवा, तुला अजून काहीच बोलायचं नाही? सोम्स संतापून ओरडले. तो म्हणाला, नक्कीच बोलायचं आहे, पण ही लाजिरवाणी घटना प्रकाशात येण्याच्या धक्क्यानं मी गोंधळून गेलो आहे. मिस्टर सोम्स, माझ्याकडे हे पत्र आलं आहे. मी अख्खी रात्र तळमळून आज पहाटे हे तुम्हाला लिहिलेलं आहे. माझं पाप कुणाला समजण्याच्या आधीच मला हे स्वतःला जाणवलं होतं. हे बघा सर, मी लिहिलंय की मी परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला रोडोशियन पोलिसाकडून नोकरीची संधी मिळालेली आहे. मी त्यासाठी कायमचा आफ्रिकेला निघून जात आहे. या चुकीच्या वागण्यामुळे तू स्वतःचा कसलाही फायदा करून घेत नाहीस हे ऐकून मला खरंच आनंद झाला. सोम्स म्हणाले. पण तू तुझा बेत का बदललास? गिलक्रिस्टनं बॅनिस्टरकडे बोट दाखवलं. या माणसानं मला योग्य मार्ग दाखवला. बॅनिस्टर, इकडे या. होम्स म्हणाला. केवळ तुम्हीच या माणसाला बाहेर काढू शकाल असं मी तुम्हाला का म्हणालो होतो ते आता तुमच्या लक्षात आलं असेल. कारण खोलीमध्ये केवळ तुम्हीच होतात आणि बाहेरून जाताना खोलीला कुलूप तुम्हीच लावून गेला होतात. खिडकीमधून त्यानं उडी मारून बाहेर जाणं हे असंभवच होतं. पण या रहस्यामधला हा शेवटचा मुद्दा तुम्ही का स्पष्ट करत नाही? तसंच या कृतीमागचं तुमचं कारण देखील सांगाल का? लाजेनं संकोचलेला बॅनिस्टर म्हणाला. या प्रकरणातले काही तपशील तुम्हाला माहीत झाले असतील तर हे रहस्य उलगडणं सोपं झालं असतं. पण तुम्ही किती हुशार असाल तरी ते तपशील कळणं शक्य आहे. एकेकाळी मी या तरुणाच्या वडिलांचा सर जॅभेज गिलक्रिस्ट यांचा बटलर होतो. त्यांची परिस्थिती बिकट झाल्यावर मी या कॉलेजमध्ये नोकर म्हणून रुजू झालो. मात्र माझ्या जुन्या मालकांना हालाकीचे दिवस आल्यावरही मी त्यांना विसरलो नाही. त्यामुळे मी त्यांच्या मुलाकडे कायम लक्ष दिलं. काल मला सोम्स सरांनी बोलवल्यावर जेव्हा मी या खोलीमध्ये आलो तेव्हा सर्वात आधी मला खुर्चीवर पडलेला मिस्टर गिलक्रिस्ट याचा किरमिजी हातमोजा दिसला. मला हे हातमोजे चांगलेच माहीत आहेत आणि ते तिथे का आहेत हेही मला लगेच समजलं. मिस्टर सोम्सनी ते पाहिलं असतं तर खेळच संपला असता. म्हणून मी तुम्हाला त्या खुर्चीवर जाऊन पडलो आणि तो हातमोजा लपवला. मिस्टर सोम्स तुम्हाला शोधायला बाहेर आले. अर्थातच त्या खुर्चीतून मला कुणीही उठवलं नाही. मग त्यानंतर माझे बिचारे छोटे मालक शेजारच्या खोलीतून बाहेर आले. मी त्यांना माझ्या खांद्यावर खेळवले. त्यांनी माझ्या समोर सर्व काही कबूल केलं. सर, मी त्यांना वाचवायचं हे साहजिकच नाही का? त्याच्या वडिलाप्रमाणे मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा आणि अशा वागण्यामधून कोणाचाही फायदा घेऊ नये असं मी सांगणं साहजिकच नव्हतं का? त्यासाठी तुम्ही मला दोषी ठरवू शकता का? अर्थातच नाही. होम्सनं त्या खुर्चीतून उठून मनापासून म्हणाला. सोम्स, मला वाटतं तुम्ही तुमचं रहस्य उलगडलेलं आहे. आता आमचा गरम नाश्ता आमची वाट पाहत आहे. वॉटसन, चल निघूया. हो, गिलक्रिस्ट तुझ्यासाठी रोहोडोशियामध्ये उज्ज्वल भविष्य वाट पाहत आहे. एकदा तू पडलास, पण आता भविष्यात तू कितीही उंचीवर जाऊन पोहोचतो ते पाहूया. धन्यवाद.